आज आपण भारतीय शेअर बाजाराच्या आत डोकावणार आहोत. पण कुठल्या तरी पुस्तकी व्याख्येतून किंवा क्लिष्ट आकडेवारीतून नाही, तर एका गोष्टीच्या माध्यमातून. एक गोष्ट. इंटरेस्टिंग. हो. चला, आज आपण एका काल्पनिक कंपनीची गोष्ट पाहूया. समजा नाव आहे पुणेरी चहा. 2 मित्रांनी सुरू केलेली ही छोटीशी चहाची टपरी शेअर बाजारापर्यंतचा भव्य प्रवास कसा करते, हे आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. आणि या प्रवासातले खास खळगे समजून घेण्यासाठी आपण सेबी म्हणजे SEBI, कॉर्पोरेट फायनान्स इन्स्टिट्यूट आणि झिरोदा व्हर्सिटी यांसारख्या विश्वसनीय स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेणार आहोत. बरोबर. आपला उद्देश हा नाही की गुंतवणूक कशी करावी हे सांगावं, तर पडद्यामागे हे सगळं नेमकं चालतं कसं याची एक स्पष्ट कल्पना द्यावी. अगदी. चला तर मग पुणेरी चहाच्या या प्रवासाला सुरुवात करूया आणि शेअर बाजाराच्या या चक्रव्यूहाचा प्रत्येक दरवाजा उघडून पाहूया. चला. कुठल्याही मोठ्या कंपनीची सुरुवात एका छोट्या कल्पनेतून होते. समजा 2 मित्र आहेत, रोहन आणि समीर. त्यांनी पुण्यात चहाचा एक छोटासा स्टॉल सुरू केला. नाव पुणेरी चहा. आवडलं. हो. त्यांचा चहा इतका प्रसिद्ध झाला की आता त्यांना फक्त एका स्टॉलपुरतं मर्यादित राहायचं नाहीये. त्यांना पुण्यात अजून 4-5 शाखा उघडायच्या आहेत. पण पैसे कुठून आणणार? आणि इथेच ना प्रवासाचा पहिला टप्पा सुरू होतो. सुरुवातीला ते स्वतःची जमापुंजी वापरतील किंवा मग मित्रांकडून, नातेवाईकांकडून उसने पैसे घेतील. अच्छा, ज्याला आपण सीड फंड म्हणतो. अगदी बरोबर. यालाच म्हणतात सीड फंड किंवा आपलं बीज भांडवल. समजा रोहनच्या एका काकांनी त्यांच्या कल्पनेवर विश्वास ठेवून 5 लाख रुपये गुंतवले. हे काका म्हणजे व्यवसायाच्या जगातले एंजल इन्व्हेस्टर. परफेक्ट. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे देवदूतासारखे मदतीला आलेले गुंतवणूकदार. पण ह्यात धोकाही तितकाच असेल ना. म्हणजे 90% स्टार्टअप्स तर पहिल्या काही वर्षातच बंद पडतात. अगदी बरोबर. म्हणूनच त्यांना एंजल म्हटलं जातं. ते अशा टप्प्यामध्ये पैसे लावतात जिथे कंपनी यशस्वी होईल की नाही याची कोणतीही खात्री नसते. त्यांनी घेतलेला धोका सर्वात मोठा असतो. सर्वात मोठा. म्हणजे प्रचंड धोका. हो. याला आपण गाडी चालवायला शिकण्यासारखं समजू शकतो. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे तुमचे वडील जे तुम्हाला स्वतःच्या पैशाने गाडी शिकवतात आणि पूर्ण धोका पत्करतात. गाडी ठोकली तर नुकसान त्यांचंच होतं. वाह, छान उदाहरण आहे. आता समजा पुणेरी चहा यशस्वी झाला. पुण्यात 5 शाखा उघडल्या गेल्या आणि आता त्यांना मुंबई आणि नागपूरमध्ये विस्तार करायचा आहे. आता 5 लाखांवर नाही भागणार. नाही. त्यांना 2-3 कोटी रुपये लागतील. मग काय? आता चित्रात येतात व्यावसायिक गुंतवणूकदार, ज्यांना व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे VC. बरोबर. अगदी बरोबर. VC. या अशा कंपन्या असतात ज्यांच्याकडे तज्ज्ञ लोकांची टीम आणि कोट्यावधी रुपयांचा फंड असतो. ते पुणेरी चहासारख्या वाढणाऱ्या कंपन्या शोधतात आणि मोठी रक्कम गुंतवतात. हो, मोठी रक्कम गुंतवतात आणि बदल्यात कंपनीत मोठी हिस्सेदारी म्हणजे इक्विटी घेतात. याला म्हणतात सिरीज A फंडिंग. म्हणजे ते फक्त पैसे नाहीत देत, तर कंपनीचे भागीदार बनतात. पण मग यात रोहन आणि समीरचं कंपनीवरचं नियंत्रण कमी होत नाही का? होतो, नक्कीच होतो. आणि हाच तो महत्वाचा पॉइंट आहे. VC फक्त पैसे नाही तर आपला अनुभव आणि नेटवर्कही वापरतात. ते व्यवसायाला योग्य दिशा देतात, पण त्याचवेळी कंपनीच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढतो. अच्छा. हे ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षकासारखं आहे. तो तुम्हाला व्यावसायिक पद्धतीने शिकवतो, तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो, पण तो फी घेतो आणि त्याचे नियम पाळावे लागतात. ओके, समजलं. आता पुणेरी चहा संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल 100 कोटींवर पोहोचलीय. आता त्यांना देशव्यापी पसरायचंय, चायोस किंवा स्टारबक्स सारखं. खूप मोठी झेप ही. हो. यासाठी तर 500 कोटी रुपये लागतील. VC सुद्धा इतके पैसे देणार नाही. आता येतात या खेळातले सर्वात मोठे खेळाडू, प्रायव्हेट इक्विटी किंवा PE फर्म्स. PE फर्म्स. हो. या कंपन्या शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक करतात. ते फक्त गुंतवणूक करत नाहीत, तर अनेकदा कंपनीच्या संचालक मंडळात म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये सामील होऊन कंपनीची सूत्र आपल्या हातात घेतात. अरे बापरे. त्यांचं एकच ध्येय असतं, पुढच्या 5-7 वर्षात कंपनीला अनेक पटीने मोठं करून विकून टाकणं किंवा शेअर बाजारात आणणं. थांबा, म्हणजे हे तर व्यावसायिक रेसिंग टीम सारखं झालं. ते तुम्हाला फक्त गाडी चालवायला नाही, तर शर्यत जिंकायला मदत करतात. पण गाडी कशी चालवायची, कधी वेग वाढवायचा, हे सगळं तेच ठरवतात. मग संस्थापकाचं महत्त्व इथे किती उरतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. अनेकदा संस्थापकांनाही मान्य करावं लागतं, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. PE फर्मच्या गुंतवणुकीनंतर कंपनीचं मूल्यांकन हजारो कोटींमध्ये पोचतं. अच्छा. आणि गंमत म्हणजे एंजल इन्व्हेस्टर म्हणून ज्या काकांनी 5 लाख गुंतवले होते, त्यांचे पैसे आतापर्यंत 50 कोटी झाले असतील.
काय सांगताय? 5 लाखाचे 50 कोटी? हो, सामान्य गुंतवणूकदाराला संधी मिळण्याआधीच पडद्यामागे अशा प्रकारे प्रचंड संपत्ती निर्माण होत असते. अविश्वसनीय. म्हणजे खरी संपत्ती इथेच निर्माण होते. सामान्य माणूस शेअर बाजारात येतो तोपर्यंत तर खेळ अर्धा संपलेला असतो. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असेल. खरंय. ठीक आहे. तर आता पुणेरी चहा एक मोठी यशस्वी कंपनी बनली आहे. मग तिला सार्वजनिक होण्याची म्हणजे IPO आणण्याची गरज का पडते? याची अनेक कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे प्रचंड भांडवल उभारणं. देश पातळीवर 500 शाखा उघडायच्या असतील तर हजारो कोटी रुपये लागतील. ही रक्कम IPOमधून सहज उभी राहू शकते. ओके. दुसरं कारण म्हणजे ज्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांनी म्हणजे ते काका, VC फर्म, PE फर्म यांनी पैसे लावले होते, त्यांना आता त्यांचे पैसे नफ्यासकट बाहेर काढायचे आहेत. यालाच एक्झिट म्हणतात. अच्छा, एक्झिट. IPO त्यांना ही संधी देतो. बरोबर. पण यात कंपनीच्या मूळ मालकांचा म्हणजे रोहन आणि समीरचा काय फायदा? त्यांचाही मोठा फायदा आहे. एकतर व्यवसायाचा धोका विभागला जातो. आता कंपनी बुडाली तर नुकसान फक्त त्यांचं नाही तर लाखो शेअरधारकांमध्ये विभागलं जाईल. हा मुद्दा महत्वाचा आहे. दुसरं, ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना ESOPs म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्सद्वारे बक्षीस देऊ शकतात. ज्यांनी कंपनीसाठी घाम गाळला तेही कंपनीचे मालक बनतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंपनीची ओळख वाढते. अगदी. सार्वजनिक कंपनी बनल्यामुळे पुणेरी चहा हा एक राष्ट्रीय ब्रँड बनतो. लोकांचा विश्वास वाढतो. ठीक आहे, IPO आणायचं ठरलं. पण ही प्रक्रिया नक्की होते कशी? वाटतं तितकं सोपं नसेल हे. अजिबात नाही. ही एक किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. यासाठी कंपनी मर्चंट बँकर किंवा इन्व्हेस्टमेंट बँकची नेमणूक करते. ओके. ही बँक IPO आणायला मदत करते. सर्वात आधी कंपनीची कसून कायदेशीर आणि आर्थिक तपासणी होते, ज्याला ड्यू डिलिजन्स म्हणतात. कंपनीने सगळे नियम पाळले आहेत की नाही, कुठे काही घोटाळा तर नाही ना, हे सगळं तपासलं जातं. आणि मग ते एक जाडजूड पुस्तक तयार करतात ना, शेकडो पानांचं. हो, त्याला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजे DRHP म्हणतात. पण थांबा, हे DRHP म्हणजे लग्नाआधी दाखवतात तशी कंपनीची पत्रिकाच आहे. पत्रिका? हो, त्यात कंपनीचं जन्मटिप्पण, तिची कमाई, तिचे गुणदोष आणि भविष्यात तिला कोणते आजार होऊ शकतात किंवा घटस्फोटाची शक्यता किती आहे हे सगळं सविस्तर लिहिलेलं असतं. पण खरंच सांगा, हे 400 पानांचा DRHP कोण वाचत बसतं? की हे फक्त नियमांचं पालन करण्यासाठी केलेला एक उपचार आहे? तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. बहुतेक सामान्य गुंतवणूकदार ते वाचत नाहीत, पण विश्लेषक, मोठे गुंतवणूकदार आणि पत्रकार यातील प्रत्येक ओळ वाचतात. त्यातूनच कंपनीचं खरं चित्र समोर येतं. सेबीने हे अनिवार्य केलं आहे. जेणेकरून कंपनी कोणतीही माहिती लपवू शकणार नाही. एक्झॅक्टली. ठीक आहे, पत्रिका तर तयार झाली. आता शेअरची किंमत कशी ठरवतात? म्हणजे पुणेरी चहाचा एक शेअर 100 रुपयानं विकायचा की 500 रुपयानं, हे कोण आणि कसं ठरवतो? यासाठी बुक बिल्डिंग नावाची एक प्रक्रिया वापरली जाते. मर्चंट बँकर एक प्राइस बँड ठरवतो. उदाहरणार्थ, एका शेअरची किंमत 480 ते 500 रुपयांच्या दरम्यान असेल. मग मोठ्या गुंतवणूकदारांकडून बोली मागवली जाते. अच्छा, लिलावासारखं काहीतरी. हो, हे गणपतीच्या मूर्तीचा लिलाव करण्यासारखं आहे. प्रत्येकजण आपापली बोली लावतो. आणि शेवटी ज्या किमतीवर सर्वात जास्त लोकांना शेअर घ्यायची इच्छा असते ती किंमत निश्चित होते. समजा 495 रुपयांवर सर्वात जास्त बोली लागली तर ती कट ऑफ प्राइस ठरते. पण मी असं ऐकलंय की अनेकदा IPOची किंमत मुद्दाम कमी ठेवली जाते. हे तर कंपनीसाठी तोट्याचं नाही का? म्हणजे शेअरची खरी किंमत 550 रुपये असू शकली असती, पण त्यांनी 495 रुपये ठेवली. बरोबर. प्रत्येक शेअरवर 55 रुपये कमी मिळाले. हे तर विचित्र वाटतंय. वरवर पाहताय विचित्र वाटतं, पण यामागे एक हुशार रणनीती आहे. याला अंडर प्राइसिंग म्हणतात. हो, हे एका मोठ्या पार्टीच्या पहिल्या काही तिकिटांवर सवलत देण्यासारखं आहे. लोकांमध्ये चर्चा होते, गर्दी वाढते आणि ज्यांना कमी किमतीत शेअर्स मिळतात त्यांना वाटतं की त्यांनी काहीतरी विशेष मिळवलं आहे. अच्छा. यामुळे लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत वाढण्याची शक्यता वाढते. कंपनीला पहिल्याच दिवशी सकारात्मक प्रसिद्धी मिळते, जी दीर्घकाळासाठी फायद्याची ठरते. थोडक्यात, ते सुरुवातीला 55 रुपये गमावतात, पण त्या बदल्यात करोडो रुपयांची ब्रँड व्हॅल्यू कमावतात. वा, म्हणजे IPO यशस्वी झाला, पुणेरी चहा स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाली, सुरुवातीच्या गुंतवणूकदारांनी आणि कंपनीने भरपूर पैसे कमवले. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाची IPOची बस चुकली असेल तर काय? मला आता पुणेरी चहाचे शेअर्स घेता येतीस का? किती संधी संपली? इथेच शेअर बाजाराचा दुसरा आणि सर्वात मोठा भाग सुरू होतो, ज्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. प्रायमरी आणि सेकंडरी मार्केट यातला नेमकं फरक काय आहे? सोप्पा आहे.
प्रायमरी मार्केट म्हणजे जिथे कंपनी IPOद्वारे पहिल्यांदाच लोकांना शेअर्स विकते. इथे व्यवहार थेट कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यात होतो. जसं आपण बिल्डरकडून थेट नवीन फ्लॅट विकत घेतो. अगदी. पण एकदा का IPO संपला की कंपनीचं काम संपतं. आता ते शेअर्स गुंतवणूकदारांच्या मालकीचे होतात आणि ते आपापसात त्यांची खरेदी विक्री सुरू करतात. आणि ही खरेदी विक्री जिथे होते ते म्हणजे सेकंडरी मार्केट. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSE हे त्याचेच भाग आहेत. बरोबर. म्हणजे मी आता दुसऱ्या कुठल्या तरी गुंतवणूकदाराकडून पुणेरी चहाचे शेअर्स विकत घेणार, जसं आपण जुना फ्लॅट दुसऱ्या मालकाकडून विकत घेतो. अगदी अचूक उदाहरण. पण या बाजारात व्यवहार करण्यासाठी आपल्याला थेट जाता येत नाही. आपल्याला काही मध्यस्थांची गरज लागते. आणि या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी एका रेफरीची गरज असते. हो. आणि तो रेफरी म्हणजे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. करेक्ट. बाजाराची पोलीस यंत्रणाच म्हणा ना. हो. बाजाराची वाहतूक सुरळीत चालावी, कोणी नियम मोडू नये आणि सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये हे पाहणारी संस्था. बरोबर. सेबी नंतर येतो ब्रोकर. ब्रोकर हा स्टॉक एक्सचेंजचा नोंदणीकृत सदस्य असतो. तो आपल्या आणि एक्सचेंजमधील दुवा असतो. त्याच्याशिवाय आपण व्यवहार करू शकत नाही. म्हणजे झिरोधा, अपस्टॉक्स, शेरखान हे सगळे ब्रोकर्स झाले. हो. पूर्वी फक्त फुल सर्व्हिस ब्रोकर होते, जे सल्लाही द्यायचे आणि जास्त फी घ्यायचे. आता डिस्काउंट ब्रोकर आले आहेत, जे फक्त खरेदी विक्रीची सुविधा देतात आणि कमी शुल्क आकारतात. पण कोणत्याही ब्रोकरवर विश्वास कसा ठेवायचा? त्यासाठीच सेबीने नियम बनवले आहेत. प्रत्येक ब्रोकरला सेबीकडे नोंदणी करावी लागते. ब्रोकर नोंदणीकृत आहे की नाही हे त्याच्या NIB किंवा NFF ने सुरू होणाऱ्या नोंदणी क्रमांकावरून तपासता येतं. बापरे. म्हणजे शेअर विकत घेण्यासाठी आधी 3 दुकानं उघडावी लागतात. ही प्रक्रिया सोपी करायला हवी. हा. खरे, सुरुवातीला थोडं किचकट वाटू शकतं, पण ही तिन्ही खाती आवश्यक आहेत. पहिलं, ट्रेडिंग खाते, जे ब्रोकरकडे उघडले जाते. जिथून ऑर्डर द्यायची. बरोबर. यातूनच पुणेरी चहाचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याची ऑर्डर दिली जाते. दुसरं, डीमॅट खाते. हे NSDL किंवा CDSL सारख्या डिपॉझिटरीकडे उघडले जाते. जिथे आपले शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित राहतात. बँकेच्या लॉकरसारखं. अगदी. आणि तिसरं, अर्थातच तुमचं बँक खाते, जे पैशांच्या देवाणघेवाणीसाठी या दोन्ही खात्यांशी जोडलेलं असतं. ठीक आहे. तर आता माझी तिन्ही खाती तयार आहेत. मला पुणेरी चहाचे 100 शेअर्स घ्यायचे आहेत. आता प्रत्यक्ष खरेदी कशी होणार? आता तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या ॲप किंवा वेबसाईटवरून ऑर्डर देऊ शकता. इथे 2 मुख्य प्रकारचे ऑर्डर असतात. पहिली आहे मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर म्हणजे नावाप्रमाणेच बाजारात जो भाव चालू आहे त्या भावात देऊन टाका. समजा पुणेरी चहाचा शेअर 520 रुपयांना ट्रेड करत असेल तर त्याच किमतीच्या आसपास माझी खरेदी होईल. बरोबर. ऑर्डर लगेच पूर्ण होईल, पण किंमत थोडी वरखाली होऊ शकते. आणि दुसरा प्रकार आहे लिमिट ऑर्डर. इथे तुम्ही किंमत ठरवता. उदाहरणार्थ, मला पुणेरी चहाचा शेअर 510 रुपयांना किंवा त्यापेक्षा कमी किमतीतच घ्यायचा आहे. अच्छा. जर शेअरची किंमत तुमच्या ठरवलेल्या पातळीपर्यंत खाली आली तरच तुमचा व्यवहार पूर्ण होईल, नाहीतर नाही. म्हणजे किंमत आपल्या नियंत्रणात असते, पण व्यवहार होईलच याची खात्री नसते. नाही. इथेच बिड आणि आस्क प्राइसची संकल्पना येते, नाही का? बरोबर. आस्क म्हणजे विक्रेत्याला अपेक्षित असलेली किंमत आणि बिड म्हणजे खरेदीदाराने देऊ केलेली किंमत. जेव्हा खरेदीदाराची बीड आणि विक्रेत्याची आस्क किंमत जुळते तेव्हा व्यवहार होतो. ओके. तुम्ही मार्केट ऑर्डर टाकता तेव्हा तुम्ही सर्वोत्तम उपलब्ध आस्क किमतीला शेअर विकत घेता. आता व्यवहार पूर्ण झाला, पण शेअर्स तुमच्या खात्यात आणि पैसे विक्रेत्याच्या खात्यात लगेच जमा होत नाहीत. हो, मी T+2 सेटलमेंट बद्दल ऐकलंय. हे नेमकं काय आहे? T म्हणजे ट्रेडिंग डे, म्हणजे ज्या दिवशी व्यवहार झाला तो दिवस. T+2 म्हणजे जर तुम्ही सोमवारी म्हणजे T दिवशी पुणेरी चहाचे शेअर्स खरेदी केले तर ते शेअर्स माझ्या डीमॅट खात्यात बुधवारपर्यंत म्हणजे T+2 दिवशी जमा होतील. आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील. अगदी बरोबर. पण ही 2 दिवसांची मधली प्रक्रिया कोण सांभाळतं? म्हणजे समजा मी पैसे दिले पण समोरच्याने शेअर्स दिलेच नाहीत तर? हाच तर या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे. ही प्रक्रिया क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स जसे की NSCL आणि ICL पार पाडतात. ते प्रत्येक व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम करतात. म्हणजे एक गॅरेंटर. हो, एक प्रकारे गॅरेंटर. ते खरेदीदाराकडून पैसे आणि विक्रेत्याकडून शेअर्स घेतात आणि मग त्यांची देवाणघेवाण करतात.
ते या गोष्टीची हमी देतात की कोणताही व्यवहार अर्धवट राहणार नाही. अच्छा. या कॉर्पोरेशन्समुळेच बाजारातील प्रत्येकाचा एकमेकांवरचा विश्वास टिकून आहे आणि करोडो रुपयांचे व्यवहार दररोज सुरळीतपणे पार पडतात. कमाल आहे. तर आज आपण पुणेरी चहाच्या माध्यमातून एका कंपनीचा संपूर्ण प्रवास पाहिला. 2 मित्रांच्या एका छोट्या कल्पनेपासून ते शेअर बाजारात लिस्ट होण्यापर्यंतचा प्रवास. IPOची किचकट पण रंजक प्रक्रिया. हो, आणि माझ्यासारख्या सामान्य गुंतवणूकदाराचा एक छोटासा शेअर खरेदी करण्याचा व्यवहार कसा पूर्ण होतो हे सगळं समजून घेतलं. हो, बाजाराचं हे इंजिन कसं चालतं याचे सगळे भाग आपण पाहिले. पण एक सर्वात महत्वाचा आणि रंजक प्रश्न अजूनही बाकी आहे. कोणता प्रश्न? आपण हे पाहिलं की पुणेरी चहाचा शेअर कसा खरेदी करायचा. पण लिस्टिंगनंतर त्या शेअरची किंमत दररोज 520, 510, 530 अशी वरखाली का होते? या किमतीमागे नेमकं काय असतं? बरोबर. हाच खरा प्रश्न आहे. कंपनीची कामगिरी, बाजारातील बातम्या, देशाची अर्थव्यवस्था आणि लाखो लोकांची भीती आणि लालसा या सगळ्याचा खेळ असतो. बाजाराच्या या काचा शोध घेणे हाच खऱ्या अर्थाने गुंतवणुकीच्या प्रवासाचा पुढचा अधिक आव्हानात्मक टप्पा आहे. बरोबर. कदाचित फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस सारखे विषय या काचं उत्तर शोधायला मदत करू शकतील, पण ती चर्चा पुढच्या वेळी.